नमस्कार मॅडम, आपलं नाव? माझं नाव स्नेहलता ज्ञानदेव गायकवाड. अच्छा, आपण इथे कशासाठी आलात? मी गाणे गाण्यासाठी आलेली आहे. मी सिंगर आहे. अच्छा, कुठल्या हॉलला आला? यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. आपण कधीपासून गाणे गाता? मी 1 ते 1.5 वर्ष झालं गाणे गाते. किती गाणे आपण गायले आहात? असं सांगता येणार नाही, भरपूर झालेली आहेत. आज किती गाणे गात आहे? आज माझे 2 बीट मध्ये, 1 सोलो मध्ये, असे 3 गाणे. 3 गाणे आहेत. आजच्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय बोलाल? आजचा कार्यक्रम खूपच छान झालेला आहे आणि प्रेक्षकांची पण दाद भरपूर येते. गर्दी पण जास्त आहे. हॉल पूर्ण भरलेला आहे. ऑर्गनायझर कोण आहे? ऑर्गनायझर जयश्री त्रिभुवन मॅडम. कसं काय अरेंज केलं, ते कसा वाटला तुम्हाला? अरेंजमेंट कसं वाटलं? अरेंजमेंट खूप सुंदर झालेला आहे. छान वाटला. या फील्ड मध्ये इकडे कसं आलं मॅडम? मला आवड होती, त्यामुळे मी इकडे आलेली आहे. मला गाणे गाण्याची आवड आहे. किती छान परफॉर्मन्स केले तुम्ही, गायले. पुढे क्लासेस लावले तुम्ही या डायरेक्ट? नाही, क्लासेस पण लावलेले आहेत आणि करते पण मी घरी पण तयारी करते. मी घरीच करते, आता बाहेर नाहीये करत, घरातच करते मी प्रॅक्टिस. तरी पण तुमचा आवाज खूप छान आहे, सुंदर आहे. खूप छान पब्लिक आलेली आहे कार्यक्रमाला. अशीच पब्लिक तुमच्या कार्यक्रमाला वारंवार यावं, अशी जर तुमची इच्छा असेल तर आम्ही सदिच्छा देऊ. ओके. आम्ही लय ऑर्केस्ट्रा शूट केले, पण इतकी पब्लिक बघितले नाही. अच्छा. तुमच्या प्रोग्राम मध्ये खूप पब्लिक आली. आतापर्यंत पुरेपुरे परफॉर्म केला तुम्ही? आतापर्यंत 4-5 ठिकाण झालेले आहेत माझे. अजून नेक्स्ट प्रोग्राम पुढे आहे? नेक्स्ट आणखीन ठरलेला नाहीये. तुमच्या पूर्ण नाव? माझे पूर्ण नाव स्नेहलता ज्ञानदेव गायकवाड. माझं जया शशिकांत काळे, छत्रपती संभाजीनगर. काय सांगणार आजचे कार्यक्रम बद्दल? कार्यक्रम खूप छान झाला. सरांजली कराओकेतर्फे होता आणि जयश्री माझी फ्रेंड आहे आणि इतकं छान तिने मला बोलवलं कार्यक्रमासाठी. तिच्या कार्यक्रमात मी येतच असते, पण मला गाणंही गायला मिळालं आणि संधी मिळाली. खूप छान वाटतंय. असे दर महिन्याला शो होत असतात आपल्या संभाजीनगरमध्ये आणि लोकांचं मनोरंजन होतं, त्यामुळे खूप आनंद होतो. आणि ते पण मनोरंजन लोकांचं फ्रीच होतं या कार्यक्रमातून आणि सर्व मंडळी कार्यक्रमाला येत असते. आपल्या संभाजीनगरमध्ये हे फार छान आहे खरंच आणि ते खूप आवडतं मला. आणि मी स्वतः पण सिंगर आहे. किती गाणे होते? माझे इथे 2-3 गाणे होते, पण उशिरा झाल्यामुळे मी एकच गाणं गायलं आणि हिला मैत्रिणीला डान्स करायचा होता, पण मग पुढच्या याला आम्ही करणार आहोत कारण उशीर झाला, दूर जायचं आहे ना, त्यामुळे. किती वर्षापासून तुम्ही? मी जवळपास 10 वर्षापासून गाते आणि कार्यक्रमाला पण येत असते. 10 ते 12 वर्ष झाले जवळपास. किती छान परफॉर्म केला तुम्ही. हा. पुढे क्लासेस लावले या घरी प्रॅक्टिस केली तुम्ही? नाही, घरी प्रॅक्टिस असते माझी आणि क्लास पण असतात माझे. हा. आतापर्यंत पुढे हा, पुढे पण गातच राहणार आहे मी कायम, कारण मला आवड आहे गाण्याची, सिंगिंगची, आणि ही लहानपणापासून आवड आहे मला. तर ती आतापर्यंत मी म्हणजे माझा छंद जो आहे तो मी जोपासत आलेली आहे. लग्न झाल्यावर, मुलं मोठं झाल्यावर सुद्धा, आणि अजूनपर्यंत जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी गाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. आणि ट्रेस पण कमी होतो यामुळे. खरं तर कोरोनामध्ये जास्त गाणे गायले मी घरी, त्यामुळे खूप प्रॅक्टिस झाली माझी आणि कोरोना आमच्यापर्यंत आला सुद्धा नाही. आणि वेळ काय बोला? आपल्या संभाजीनगरचं पब्लिक म्हटलं तर खूप छान आहे आणि येतात सगळेजण कार्यक्रमाला, त्यामुळे खूप आनंद होतो. आम्हाला पण परफॉर्मन्स करताना खूप आनंद होतो, कारण ही छान गोष्ट आहे. आपल्या संभाजीनगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन होतं आणि दर महिन्याला या ठिकाणी कार्यक्रम होतात. यशवंत हॉल, नाट्यगृह, संत एकनाथ रंगमंदिर, अशा भरपूर ठिकाणी संभाजीनगरमध्ये कार्यक्रम असतात आणि आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावतो आणि आम्हाला प्रत्येक डायरेक्टर लोक बोलवतात आणि गाणे गायलाही बोलवतात, डान्स करण्यासाठी पण बोलवतात. अशा मैत्रिणी सोबत असतात. ही किरण गायकवाड खूप छान डान्स करते, ही माझ्यासोबत नेहमी असते. ही हो हो. ऍक्च्युली मला डान्सची खूप आवड आहे, लहानपणापासून खूप आवड आहे आणि जिथे जिथे प्रोग्राम असतात तिथे तिथे मॅडम मला सोबत घेऊन जातात. मॅडम सिंगर आहेत, मी डान्सर आहे. हो, नाही तसे पण जाते मी, खूप सारे प्रोग्राम मध्ये जाते, पण कसं आवड, कोणी आग्राचं आमंत्रण केलं तर मी आवडीनं जाते. कोणतं फेवरेट गाणं आहे? नगीना बलमा सॉन्ग, श्रीदेवी तिचं नाव. आणि माझी श्रीदेवी खूप आवडती हिरोईन आहे आणि मी श्रीदेवीची खूप फॅन आहे.
खूप आवडते मला श्रीदेवी. आणि मी मलाही आवडते. मी हिचं नाव ठेवलं आहे श्रीदेवी. आणि माझं नामकरण पण केलेलं आहे मॅडमने श्रीदेवी म्हणून. श्रीदेवी नाव ठेवलं. थँक्यू. ओके खूप छान. Thank you, sir. सो तुमचे खूप हॅपी. आय एम डान्सिंग अँड सिंगिंग. त्याच्याबद्दल एक दोन शब्द बोलते. सिंगिंग या सिंगिंग, dancing या dancing, all the people will love रंबा हो सांबा हो. खूप छान. थँक्यू सो मच. थँक्यू. अतिशय सुंदर असा कार्यक्रम ठेवला होता त्रिभुवन मॅडमनी आणि त्याच्यात माझे स्वतःचे सॉन्ग झालेले 3 गाणे आणि ते अतिउत्तम. मी माझा प्रयत्न चांगला केलेला आहे गाण्याचा आणि आताही सुंदर कार्यक्रम चालू आहे. मला असं वाटतं की असे नेहमी चांगले आणि सुराचे गाणे असले तर ऐकण्यासाठी मजा येते आणि पब्लिकला पण त्याचा एक वेगळा आनंद मिळतो. सर किती वर्षापासून गात असतात? आता मला 25 ते 30 वर्ष झालेली मी ह्या क्षेत्रात आहे, परंतु गेल्या अनेक दिवसापासून मी थिएटरला आलो नाही, पण ह्यावेळेस आवर्जून आलो होतो आणि ते आवर्जून आल्यानंतर मी गाणे गायलेले आहे. आज किती गाणे होते तुमचे? आज किती गाणे होते तुमचे? आज माझे 3 गाणे झालेले आहे. तेरा नाम लिया, जय जय शिवशंकर आणि रिम झिम गिरे सावन. हे असे 3ही गाणे उत्तम होते. पावसावरती आधारित गाणे मी गायले, रिम झिम गिरे सावन. तर इतके छान परफॉर्मन्स केले तुम्ही. काय कसं तयारी करता? नाही, अनेक दिवसापासून माझी एक तयारी असते की मी नेहमी प्रोग्राम माझे नेहमी होतात बाहेर. मी एक महाराष्ट्राच्या बाहेरही केलेले प्रोग्राम आणि इथंही करतोय आता सध्या. परंतु मी घरी माझी नेहमी प्रॅक्टिस असते गाण्यावरती आणि मला काही वाचन करण्याची गरज पडत नाही. मी डायरेक्टली गाणे गातो. मला कोणतेही गाणे तुम्ही जर असं अवस्मरणपणे म्हटले की तुम्ही गाता का, मी गाऊन टाकतो सर. सर मी असं ऐकलंय की जसं ट्रेस कमी होतं, तुम्ही काय सांगाल याच्यावरती? गाणे गायल्याने नाही, गाणे गायल्यानं माणसाचं जीवनमान आणखी बदलतं आणि त्याचे रोगराई मी मला असं माहिती आहे की ते पळून जातात. त्याच्यामुळं संगीत क्षेत्रातल्या लोकांचे जीवनमान हे अतिशय उत्तम असतं आणि ते नेहमी लॉंग टाइम जीवन जगतात आणि नेहमी आनंदी आणि प्रफुल्लित राहतात. तुमचं नाव? माझं नाव संजय बनकर. हा मॅडम, नाव सांगा तुमचं. माझं नाव सीमा दीपक नाडे आहे. काय सांगणार आजचे कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रम खूप छान होता आजचा. मलाही संधी भेटली गाण्याची, छान वाटलं. गायले मॅडम आपण? मी एकच गाणं गायलं, कोणतं गाणं गायलं? लव्ह स्टोरी मूवी मधलं याद आ रही है. मग तुम्ही स्टेजवर इतकं छान गायले, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? घाबरत होते मी गाण्यासाठी, पण राजश्री जयश्री मॅडमनी प्रॅक्टिस करून घेतली. फर्स्ट टाइम होता का तुमच्या स्टेजवर? नाही, 2-3 वेळा गायले मी ह्याच्या आधी. ते छान परफॉर्मन्स केलं तुम्ही. पुढे क्लास लावलाय डायरेक्ट घरी प्रॅक्टिस? नाही, मॅम कडे करते ना, जयश्री मॅम. जयश्री मॅम. किती वर्षापासून गाता मॅडम तुम्ही? मी आता 1 वर्षापासून. आता तरी तुमचा आवाज फार छान होतो. म्हणजे काय प्रॅक्टिस करता जास्त कसं? हो, मी जॉबला जाते, जसा टाइम मिळेल तसं मी क्लासला जाते. काय जॉब करता? मी मॅनेजर आहे पिलाटीस क्लासमध्ये. अच्छा, मॅनेजमेंट कसं वाटतं तुम्हाला? छान होतं मॅनेजमेंट. सगळं गाणे सगळ्यांना गायला भेटले.